मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध कसे निवडून आले? आल्हाद कलोती यांच्या बिनविरोध निवडीवर पटोलेंचा सवाल, तर धमकावून प्रलोभनं देऊन अनेकांचे अर्ज मागे घेतले, नाना पटोलेंचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीत घोळ, तर माजी नगरसेवकांसह 1261 मतदारांची नावं गायब. प्रभाग क्रमांक 12 मधील प्रकार समोर. नाशिकच्या सिन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार. भाजप राष्ट्रवादीसह दोन्ही शिवसेनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. जळगावच्या जामनेरमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची तपासणी. कोणताही गैरप्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज. खासदार बाळामामा म्हात्रे नागरिकांच्या तक्रारी घेऊन केडीएमचे आयुक्तांच्या भेटीला, मात्र अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे बाळामामा म्हात्रे संतापले. व्हिडिओही व्हायरल. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाला जामीन देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार. आरोपीची वर्तनं लक्षात घेता तो जामीन देण्यास पात्र नाही, हायकोर्टानं नोंदवलं निरीक्षण. नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांचं चित्र स्पष्ट. महायुतीचे तिन्ही पक्ष प्रामुख्यानं एकमेकांविरोधात. स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा यामुळे पणाला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी थेट प्रशासनाच्या दारी. योग्य दर न मिळाल्यास तोडणी बंद करणार, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. पुण्यामध्ये तापमानात घट झाल्यामुळे कडाक्याची थंडी. सारसबागेतील गणपती बाप्पाला परंपरेनुसार लोकराचं स्वेटर आणि कानटोपी घालण्यात आली. बाप्पाचं रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी. साताऱ्याच्या म्हसवडमधील श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यात्रेचा रथोत्सव सोहळा संपन्न. गुलाल आणि खोबऱ्याची उधळण, भाविकांची यात्रेला मोठी गर्दी. जेजुरी गडावर घटस्थापनेनं चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात. करवीर पीठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना. मुंबईतील राज्यातील तापमानामध्ये चढउतार सुरू. अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी किमान तापमानाची नोंद. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रामध्ये 22.4 अंश, तर सांताक्रूज केंद्रामध्ये 17.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. हार्बर रेल्वे मार्गावर आज रात्री 12 तासांचा ब्लॉकमुळे बेलापूर ते पनवेल लोकल सेवा उपलब्ध नसणार. सीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी ते वडाळा या लोकल सुद्धा रद्द. पुण्यात नात्यातील महिलेशी अनैतिक संबंधांच्या संशयातून चुलत भावाची हत्या. भारतीय विद्यापीठ पोलिसात गुन्हा दाखल. आरोपी भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पुण्यात जंगली महाराज रोड, गोखले रोडवर अवैध बांधकामांवर कारवाई. 50 पेक्षा अधिक अवैध दुकानं पुणे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं तोडली.